देवी, सूर्य आणि शंकर अशा 4 इतर देवता येतात. असं म्हणून 5 देवतांचं पंचायतन याग होईल. या व्यतिरिक्त हा झाला याज्ञिक किंवा वैदिक कार्यक्रम. त्या व्यतिरिक्त प्रबोधनाचे कार्यक्रम होतील, ते म्हणजे प्रवचन, कीर्तन आणि गाण्याचे कार्यक्रम, संगीत, कारण समर्थांना संगीत आवडत असते. म्हणून रोज रात्रीच्या वेळी आपल्याला संगीताचा कार्यक्रम, आपल्याला जी पत्रिका दिलेली आहे त्यामध्ये सगळे कोण येणार आहे, मोठी महनीय व्यक्ती, त्यांची प्रवचन आणि रात्रीच्या वेळी संगीताचे कार्यक्रम, असा 5-6 दिवसांचा मोठा कार्यक्रम होतो. यामध्ये ठिकठिकाणाहून सगळीकडचेच लोक येणार आहेत. सगळ्या भारतात अनेक ठिकाण मान्यता येणार आहेत. शंकराचे द्वारकापीठ जे आहे, 4 मुख्य पीठ आहेत, त्यापैकी एक द्वारकापीठ आहे शंकराचार्यांचं. तर त्या द्वारकापीठाचे शंकराचार्य 18 तारखेला येणार आहे. आणि बाकीचे चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज, वेगवेगळं अयोध्या न्यास, अयोध्येचं जे राम मंदिर आहे त्याचे न्यासाचे जे कोषाध्यक्ष आहे स्वामी गोविंद देवगिरी, तर ते येणार आहेत. त्यांचं 16 तारखेला प्रवचन आहे. अयोध्येच्या राम मंदिराचं ज्यांनी सगळं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा इत्यादी गोष्टी केल्या ते द्रविड शास्त्री, त्यांचं पहिल्या दिवशी त्यांच्या हस्तेच ह्या प्रतिकृतीचं, अयोध्येच्या राम मंदिराच्या प्रतिकृतीचं उद्घाटन होणार आहे. तर आपल्या समर्थ सेवा मंडळाच्या कार्यालयाच्या समोर ही छोटी प्रतिकृती उभारण्यात येत आहे. आणि त्या प्रतिकृतीच्या मध्येच राम मंदिर आणि तिथेच ही सगळी प्रवचनांचे कार्यक्रम होणार. असा हा 4 दिवसाचा मोठा सोहळा होणार आहे. तर सर्व साताऱ्याच्या मंडळींना आग्रहपूर्वक विनंती, नक्की यामध्ये सहभागी व्हावं.